या अभियानांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन माननीय तहसीलदार साहेब देऊळगावकर साहेब। मुदखेड ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान कार्यक्रम संपन्न। मुदखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत या सेवा पंधरवाड्यात दिनांक 24 सप्टेंबर 2025 महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व महिलांसाठी तपासणी, आरोग्य सेवा, रक्तदाब, मधुमेह, दंतरोग, नेत्ररोग तपासणी, स्तन व गर्भाशय, मूक व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी तपासणी, लसीकरण सेवा, इतर तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या। या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एकूण 591 लाभार्थ्यांनी लाभ घेतला। सर्वप्रथम या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन तहसीलदार आनंद देऊळगावकर, गट विकास अधिकारी शेखर देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वृषाली एमेकर यांनी प्रास्ताविक केले व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले। तसेच टीबी मुक्त भारत कार्यक्रमांतर्गत रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने निक्षेप मित्र होऊन टीबी रुग्णांना फूड बिस्किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिराअंतर्गत रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या शिबिराच्या माध्यमातून नेत्ररोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, दंत चिकित्सक, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, अस्थिरोग तज्ञ, जनरल सर्जन, NCD वैद्यकीय अधिकारी, जनरल फिजिशियन या सर्वांनी शिबिरात रुग्णांना रुग्णसेवा दिली। हा शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व डॉक्टर सारिका जावळेकर यांनी आभार प्रदर्शन करून शिबिराची सांगता करण्यात आली। राज्य शासनाच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार हा उपक्रम राबवण्यात येत आहे। आपल्या मुदखेड ग्रामीण रुग्णालयातही या कार्यक्रमाला आज सुरुवात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम चालू आहे आणि आज मोठा कार्यक्रम इथे पार पडलाय। या कार्यक्रमाला मुदखेड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक वृषाली एमेकर
हे आपल्याला आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगतील. स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत आज ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माननीय तहसीलदार साहेब, देऊळगावकर साहेब, BDO साहेब तसेच इतर मान्यवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, सार्वजनिक विद्युत विभागाचे उपअभियंता आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे PSM डिपार्टमेंटचे डॉक्टर गाडेकर सर आणि इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आपला उद्घाटनाचा सोहळा हा ग्रामीण रुग्णालय येथे आज पार पाडण्यात आला आहे. आणि या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत होणाऱ्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आजपासून आपण सुरुवात तशी 17 सप्टेंबर पासूनच या अभियानाची सुरुवात केली आहे. आणि आज महाआरोग्य शिबिराच्या अनुषंगाने आज आपण सर्व तज्ञ डॉक्टरांच्या तसेच जसे की स्किन स्पेशलिस्ट आहेत, ENT स्पेशलिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन, जनरल सर्जन, फिजिशियन या सर्व तज्ञ डॉक्टरांमार्फत सर्व महिलांचे तसेच लहान बालकांच्या तपासणी आयोजित केल्या आहेत. यामध्ये महिलांच्या बाबत मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी तसेच त्यांच्यातील कर्करोग आहे, गर्भाशयाचा कर्करोग, मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग याचे अचूक निदान आणि तपासणी आपण शिबिराच्या माध्यमातून करत आहोत. तसेच गर्भवती मातांच्या तपासणी आणि लहान बालकांची तपासणी आणि त्यांचे लसीकरण हे देखील सत्र आपण या शिबिराच्या माध्यमातून आपण आज राबवत आहोत. या शिबिराच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड, आयुष्यमान कार्ड जे आहे ते तसेच आभा कार्ड नोंदणी देखील आपण करत आहोत, जेणेकरून भविष्यात रुग्णांना एक विमा आहे 5 लाखापर्यंतचा जो विमा आहे तो या कार्ड नोंदणीच्या द्वारे आपल्याला करता येईल. याच माध्यमातून आपण सर्व गर्भवती मातांना तसेच लहान मुलांसाठी तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आणि इतर सर्व कष्टकरी स्त्रियांसाठी जो म्हणजे आवश्यक आहार आहे या आहाराबद्दल योग्य ते मार्गदर्शन आपण या शिबिराच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि या शिबिराच्याच माध्यमातून आपण रक्तदान शिबिराचे देखील आपण आयोजन केले आहे. तर रक्तदानाबाबत तसेच अवयव दानाबाबतही आपण या शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण आपल्या स्तरावरती करत आहोत. अवयव दानाबद्दल म्हटलं तर मुखेड परिसरातील लोकांना अवयव दानाबद्दल तितकी काही अजून जास्त माहिती नाहीये. आपल्याकडून जनजागृती करण्यात यावीच. त्याच्याशिवाय आपल्याकडनं काही अवयव दानाबद्दल आपण म्हणा, आपले कर्मचारी म्हणा, त्यांनी अवयव दानासाठी आपण नोंदणी वगैरे केलेली आहे. सुरुवात ही स्वतःपासूनच करावी असं एक म्हण असते. त्याच पद्धतीने ही अवयव दानाची जी प्रतिज्ञा आहे आणि इव्हन अवयव दानाचा जो फॉर्म आहे आणि त्याची ऑनलाईन पोर्टलवरती जी एंट्री आहे ती सुरुवातीला आम्ही सर्व मी स्वतः देखील माझ्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या सर्व आमच्या अधिकारी असतील आणि कर्मचारी ग्रामीण रुग्णालयातील या सर्वांनी अवयव दानाबद्दलची ऑनलाईन आम्ही प्रतिज्ञा घेतली आहे. त्याबद्दल आमची एक ऑनलाईन पोर्टलवरती देखील आम्ही आमची अवयव दानाबद्दलची शपथ आणि आमचा फॉर्म देखील भरलेला आहे, जेणेकरून आम्ही अवयव दानाबद्दल जास्तीत जास्त स्वतःपासून सुरुवात केली आहे. आणि याबद्दलचे बरेच IEC जे आहेत मटेरियल्स आम्ही आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण लावलेले आहेत आणि याबद्दल येणाऱ्या सर्व लोकांना याबद्दल जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न आपल्या स्तरावरून करत आहोत. आणि पुढील काळामध्ये देखील आपण याबद्दल जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती करू. आजच्या कार्यक्रमाला प्रतिसाद चांगला आहे. तसा जास्तीत जास्त महिलांनी तसेच सर्व शाळांमधील बालकांनी यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थिती दाखवली आहे. आणि आपण त्या सर्वांचे त्या पद्धतीने योग्य त्या पद्धतीने त्यांचे लसीकरण म्हणा, ज्या लसीकरणासाठी आलेले आहेत त्यांचे ते लसीकरण असतील त्यांच्या वयोगटानुसार, तसेच त्यांच्यातील जे मुली आहेत त्यांच्यातील जे रक्त कमी आहे, रक्ताची कमतरता असेल, याचे जे अचूक निदान आहे ते आपण या शिबिराच्या माध्यमातून आज आपण करत आहोत. आणि गर्भवती मातांचा देखील आपल्याला या शिबिराच्या अनुषंगाने आज जास्तीत जास्त प्रमाणात त्यांचा सहभाग आपल्याला दिसून येत आहे. हो, हे स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार हे अभियान आहे. हे 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत सर्व पूर्ण भारतभर अभियान चालू आहे. त्यामुळे आज जे रुग्ण इथे शिबिराच्या अनुषंगाने अनुपस्थित असतील किंवा ते येऊ शकले नसतील त्यांचं उद्या देखील किमान 2 तारखेपर्यंत तरी आपल्या या रुग्णालयातून तपासणी होणार आहे. भागाच्या आमदार सुजय चव्हाण यांना आपण निमंत्रण दिलं होतं, त्या निर्णयाचं कारण त्यांचा जो टाइम शेड्यूल होता किंवा वेळेअभावी त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. परंतु त्यांनी माझ्याशी बोलल्या की बाबा मी नक्कीच आपल्या रुग्णालयाला पुढील काळामध्ये भेट देईल.